लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार सुभाष भामरेंना उमेदवारी मिळणार काय? विद्यमान खासदार सुभाष भामरे हॅट्रिक करणार काय? मग धुळ्याचा पुढचा खासदार कोण? खासदार सुभाष भामरे, आमदार कुणाल पाटील, प्रतापराव दिघावकर, श्यामकांत सनेर, आविष्कार भुसे की आणखीन कोण? नमस्कार मित्रांनो, नजर 18 न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. महाराष्ट्र राज्यातील धुळे लोकसभेच्या जागेकडे सर्वच राजकीय पक्षांसह जनतेचे लक्ष लागून आहे. कारण अगदी तसेच आहे. या मतदारसंघातून भाजपाने विद्यमान खासदार सुभाषजी भामरे यांची तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र भाजपा अंतर्गत नाराज असलेले पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या मतदारसंघातील उमेदवार बदलण्यात यावा अशा तक्रारी केल्यामुळे विद्यमान खासदार सुभाषजी भामरे यांचे तिकीट कापले जाईल किंवा नाही या चर्चेला उधाण आले आहे. मात्र या लोकसभा मतदारसंघाची राजकीय परिस्थिती लक्षात घेता विद्यमान खासदार सुभाषजी भामरे यांचे तिकीट कापणे हे भाजपाला घातक ठरू शकते. तथापि दिल्लीतील वरिष्ठांचा निर्णयाचा अंदाज बांधणं कठीण आहे. मात्र धुळ्याचा पुढचा खासदार कोण? खासदार सुभाष भामरे की कुणाल बाबा पाटील, आमदार अमरीशभाई पटेल की आविष्कार भुसे याकडे साऱ्यांचेच लक्ष लागून आहे. भाजपाच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांना महाराष्ट्र राज्य फार महत्वाचे वाटते. त्यामुळे भाजपाने महाराष्ट्र राज्यावर लक्ष केंद्रित केले आहे. 45+ असे लक्ष भाजपाने ठेवले आहे. त्या दृष्टीने त्यांनी आपली रणनीती आखायला सुरुवात केलेली आहे. मात्र यानंतरही भाजपाला मित्र पक्षांची गरज लागणार आहे. सध्या महाराष्ट्र राज्यात भाजपा, शिवसेना, शिंदे गट तसेच राष्ट्रवादी, अजितदादा गट यांचे मिळून सरकार स्थापन झालेले आहे. धुळे लोकसभा मतदारसंघाचा इतिहास आणि भूगोल लक्षात घेता या लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ येतात. धुळे जिल्ह्यातील धुळे शहर, धुळे ग्रामीण आणि सिंदखेडा विधानसभा तसेच नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य आणि बागलाण विधानसभा मतदारसंघ येत असतात. या मतदारसंघात सन 1957 मध्ये जनसंघाचे उत्तमराव पाटील हे खासदार म्हणून निवडून आलेले होते. त्यानंतर 1996 पर्यंत या मतदारसंघावर काँग्रेसचं वर्चस्व होतं. सन 1996च्या निवडणुकीत भाजपाचे साहेबराव बागुल यांनी विजय मिळवत काँग्रेसचा बालेकिल्ला काबीज केला. त्यानंतर भाजपा आणि काँग्रेस आलटून पालटून विजयी होत गेले. सन 2009 मध्ये भाजपाने या लोकसभा मतदारसंघावर पुन्हा विजय मिळवला आणि त्यानंतर आजपर्यंत या संघावर आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. धुळे लोकसभेच्या मतदारसंघात एकूण 6 विधानसभा मतदारसंघ येतात. या 6 विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपाचे 2, MIMचे 2 आमदार आणि काँग्रेस 1 तसेच शिवसेना, शिंदे गटाचे 1 आमदार निवडून आलेले आहे. धुळे शहर मतदारसंघातून MIMचे आमदार फारुख शाह, धुळे ग्रामीण मधून काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील, सिंदखेडा मतदारसंघातून भाजपाचे जयकुमार रावल आणि नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मध्य मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल गनी हे MIMचे तसेच मालेगाव बाह्य शिवसेनेचे शिंदे गटातील दादा भुसे आणि बागलाण भागातील भाजपाचे आमदार दिलीप बोरसे हे निवडून आलेले आहे. सन 2014 मध्ये भाजपाचे सुभाष भामरे आणि काँग्रेसचे अमरीशभाई पटेल यांच्या सरळ लढत झाली होती. या निवडणुकीमध्ये सुभाष भामरे यांना 5,29,450 मते तर काँग्रेसचे अमरीश पटेल यांना 3,98,727 मते पडली होती. यातून सुभाष भामरे हे 1,30,723 मताधिक्यांनी निवडून आले होते.
तर सन 2019 मध्ये भाजपाचे विद्यमान खासदार सुभाष भामरे आणि काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांच्यात सरळ लढत झाली। या निवडणुकीत खासदार सुभाष भामरे यांना 6,29,532 मते तर काँग्रेसचे कुणाल पाटील यांना 3,84,290 मते पडली होती। यातून सुभाष भामरे हे 2,24,243 मताधिकांनी निवडून आले आणि आता सन 2024 मध्ये या लोकसभा मतदारसंघातून नेमकी काय परिस्थिती असेल यावर आपण नजर टाकूया। धुळे लोकसभा मतदारसंघातून धुळे शहर आणि मालेगाव मध्य यामध्ये MIMचे आमदार निवडून आलेले आहे। मुस्लिम मत एक खट्टा पडल्याने हे आमदार निवडून आलेले आहे। नेहमीच निवडणुकीमध्ये मुस्लिम मतांची विभागणी होत असते, मात्र काँग्रेसकडे मुस्लिम मत जास्त प्रमाणात पडतात असा एकंदरीत आजपर्यंतचा इतिहास आहे। याशिवाय धुळे ग्रामीण भागामध्ये काँग्रेसचे कुणाल पाटील हे निवडून आलेले आहे। या मतदारसंघातून त्यांचे बऱ्यापैकी वर्चस्व आहे, त्यामुळे खासदार सुभाष भामरेंना या तीनही मतदारसंघातून आपली ताकद वाढवावी लागणार आहे। याशिवाय सिंदखेडा आणि बागलाण या दोन्ही मतदारसंघामध्ये भाजपाचे आमदार निवडून आलेले आहेत। सिंदखेड्यातून आमदार जयकुमार रावल आणि बागलाणमधून आमदार दिलीप बोरसे हे निवडून आलेले आहेत। यांचे या मतदारसंघात बऱ्यापैकी वर्चस्व आहे। मदत खासदार सुभाष भामरे यांना मिळेलच यात शंकाच नाही। त्यानंतर मालेगाव बाह्य या ठिकाणी शिवसेनेचे शिंदे गटाचे दादा भुसे हे आमदार म्हणून निवडून आलेले आहे। शिवसेना शिंदे गट हा भाजपाचा मित्र पक्ष गट आहे, त्यामुळे दादा भुसे यांचे या मतदारसंघातून प्रचंड वर्चस्व आहे। यांची ताकदही सुभाष भामरे यांना मिळणार आहे यात शंकाच नाही। दरम्यान 2019 मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत मालेगाव मध्यम विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांना प्रचंड मते पडली होती। या संघातून खासदार सुभाष भामरे यांना अत्यंत नगण्य मतं पडली होती। ही आकडेवारी देखील लक्षात घेता यावेळी खासदार सुभाष भामरे यांना मालेगाव मध्य विधानसभेच्या मतदारसंघातून आपली ताकद वाढवावी लागणार आहे। एकूणच काय तर धुळे शहर आणि मालेगाव मध्य वगळता इतर मतदारसंघांमध्ये सुभाष भामरे यांचे वर्चस्व किंवा पारडे जड आहे। मात्र यंदा ही लोकसभेसाठी विद्यमान खासदार सुभाष भामरे यांची तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली आहे। त्यानंतर भाजपा अंतर्गत नाराज असलेले पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या एका गटाने थेट दिल्लीतील वरिष्ठांकडे तक्रारी दाखल केल्या आणि या लोकसभेतील उमेदवार बदलण्यात यावा अशा पद्धतीने मागणी केली। यावरून खासदार सुभाष भामरे यांचे तिकीट कापले जाईल किंवा नाही याबाबत चर्चेला उधाण आलेले आहे। समजा विद्यमान खासदार सुभाष भामरे यांची उमेदवारी नाकारण्यात आली तर पुढचा उमेदवार कोण अशी चर्चा रंगली आहे। कदाचित तेव्हाचे काँग्रेसचे उमेदवार आणि आता भाजपाचे नेते आमदार अमरीशभाई पटेल यांच्या नावाची शक्यता वर्तवली जात आहे। तसेच नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापराव भिगावकर, सिंदखेड्याचे आमदार जयकुमार रावल यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे। तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस पक्षाने आपला उमेदवार अद्यापही जाहीर केलेला नाही। या पक्षाकडून धुळे ग्रामीण विभागाचे आमदार कुणाल पाटील तसेच काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष श्यामकांत सने, नाशिकचे जिल्हा अध्यक्ष तुषार शेवाळे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे। धुळे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपाचा असलेला मित्रपक्ष शिवसेना
अर्थातच शिंदे गटाकडून ही जागा मागितली गेली तर या पक्षाकडून दादा भुसे यांचे चिरंजीव आविष्कार भुसे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. समजा आविष्कार भुसे यांना उमेदवारी मिळाली तर त्या पक्षाची या लोकसभा मतदारसंघामध्ये अद्यापही पाहिजे तशी बांधणी झालेली नाही. याशिवाय शिवसेना उभाटा गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात असलेली गटबाजीचा फटका आविष्कार भुसे यांना बसल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा आविष्कार भुसे यांना भाजपाच्या मदारावर आपली निवडणूक लढवावी लागेल असे चित्र आहे. त्यामुळे भाजपा ही जागा शिवसेना शिंदे गटाला सोडेल अशी शक्यताही नगण्य आहे. त्यामुळे पुन्हा धुळे लोकसभेसाठी विद्यमान खासदार सुभाष भामरे यांना उमेदवारी मिळेल किंवा नाही याबाबत वेगवेगळी चर्चा सुरू आहे. खासदार सुभाष भामरे हे अत्यंत मितभाषी असल्यामुळे, त्यांचा स्वभाव अत्यंत साधा असल्यामुळे त्यांचे सर्वांशीच जिव्हाळ्याचे संबंध आहेत. याशिवाय धुळे रेल्वे स्टेशनचा कायापालट त्यांनी केला आहे. रेल्वेचा पहिल्या टप्प्यातील प्रश्न देखील त्यांनी सोडलेला आहे. याशिवाय जामफळ धरण असो किंवा अक्कलपाड्याचा प्रकल्प असो, अनेक प्रकल्पांना त्यांनी गती दिली आहे. दरम्यान MIM या पक्षाने आपली ताकद धुळे शहर आणि मालेगाव मध्ये या विधानसभांमध्ये वाढवलेली आहे. MIM या पक्षाने जर धुळे लोकसभा मतदारसंघात आपला उमेदवार उभा केला तर MIMची जी मतं आहेत त्याचा फटका काँग्रेस पक्षाला बसणार आहे. यातून खासदार सुभाष भामरे यांना निश्चितच फायदा होईल असे चित्र आहे. मात्र MIMने उमेदवार दिला नाही तर मुस्लिम मतं विभागले जातील आणि नेमका मुस्लिम मतांचा कोणाला फायदा होईल हे आज तरी निश्चित सांगता येणार नसले तरी खासदार सुभाष भामरे यांचे पारडे आज तरी जड आहे असे चित्र सध्या निर्माण झालेले आहे. त्यामुळे या लोकसभेच्या मतदारसंघाकडे सर्वच राजकीय पक्षांसह जनतेचे लक्ष लागून आहे. म्हणून धुळे लोकसभा मतदारसंघातून दोनदा निवडून आलेले विद्यमान खासदार सुभाष भामरे यांचे तिकीट कापणे भाजपाला घातक ठरू शकते. मात्र दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांच्या निर्णयाचा अंदाज आजही बांधणे कठीण आहे. मग धुळ्याचा पुढचा खासदार कोण याकडे साऱ्यांचे लक्ष लागून असले तरी दिल्लीतील भाजपाचे वरिष्ठ नेत्यांचा निर्णय येईपर्यंत आपल्याला फक्त वाट बघावी लागणार आहे. धन्यवाद.